लोकशाही मराठीनं दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संकटाची मालिका दाखवणारी मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेत दूध उत्पादकांच्या व्यथांपासून ते मुंबई पुण्यातल्या ग्राहकांच्या लुटीपर्यंतच्या अनेक बाबी समोर आल्यात। देशातल्या सर्वात कमी प्रति लिटर अवघ्या 27 रुपये लिटर दरानं ग्रामीण महाराष्ट्रात गाईच्या दुधाची खरेदी होतीये, तर मुंबई पुण्यामध्ये वेगवेगळे सहकारी आणि खासगी दूध संघ हेच दूध तब्बल 54 ते 58 रुपये प्रति लिटर दरानं दूध विकत असल्याचं लोकशाही मराठीच्या पडताळणीमध्ये दिसून आलंय। आमचं एकच मागणं राहणार की आमच्या जे दूध शेतकऱ्याचा जो काय माल असेल, दूध असेल, ऊस असेल, ह्याला ह्यांनी थोडंसं काहीतरी प्रश्न मार्गी लावून काहीतरी त्याच्यावरती चर्चा करून वरच्या लेवलला त्याच्यात दरात वाढ करावी। FRP दुधाला आणि ऊसाला जे आहे ते फिक्स ठरवावे। आता 34 रुपये FRP दुधाला ठरवून दिलेले, पण कुठलाच दूध संघ देत नाही। काय पण आमच्यापर्यंत जे दूध येतं ते 50 ते 60 रुपयापर्यंत येतं। आजचा दुधाचा भाव जर आहे तर 30 रुपयाचा अर्धा लिटर आहे, आणि जिथे 1 लिटर दूध घ्यायचं तिथे अर्धा लिटर दुधावरती घर चालवावं लागतं। दुधाची क्वालिटी पण तेवढी प्रमाणात चांगली नाही आहे, आणि जो रेट आपण आज मोजतोय तो खूपच जास्त आहे, त्यामुळे लोकांना ह्याचा खूप त्रास होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।